गौरी सूर्यवंशी, एस मराठी मध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथे आज बुधवार दिनांक 17 सप्टेंबर रोजी दिंडोरी तालुका सुतार लोहार समाजाच्या वतीने येथील कानिफनाथ मंदिराच्या प्रांगणात विश्वकर्मा प्रगट दिन मोठा उत्साहात साजरा करण्यात आला। प्रथमतः तालुक्यातील उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या हस्ते भगवान विश्वकर्मा प्रतिमेचे पूजन करण्यात आले। सकाळी 9 वाजता जानोरी गावातील भजनी मंडळ व तालुक्यातून आलेल्या वारकऱ्यांनी सामुदायिकरित्या भजनाचा कार्यक्रम केला। यावेळी संत तुकाराम, संत नामदेव यांचे अभंग गाऊन उपस्थित श्रोत्यांची दाद मिळवली। जानोरी येथील मृदंगाचार्य हरिभक्त परायण शशिकांत काठे या बाल कलाकाराचे सामाजिक कार्यकर्ते बापू तात्या चव्हाण यांनी कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। 11 ते 12 या वेळेत हरिभक्त परायण दत्तात्रय महाराज खैरनार यांचे प्रवचन झाले। यावेळी खैरनार यांनी भगवान श्री विश्वकर्मा यांचा प्रगट दिन व विश्वकर्मा जयंती याबाबत प्रवचनातून उपस्थित श्रोत्यांना माहिती विशद केली आहे। त्यानंतर महाप्रसाराने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। कार्यक्रमाचे प्रास्ताविक बापू तात्या चव्हाण यांनी केले। सूत्रसंचालन तालुकाध्यक्ष शरद शिरसाट यांनी केले, तर आभार तालुका सरचिटणीस उमेश आहे यांनी मानले। कार्यक्रम यशस्वीतेसाठी जानोरी येथील संघटनेच्या पदाधिकारी परिश्रम घेतले। यावेळी तालुक्यातील सुतार लोहार संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी बापू चव्हाण, दिंडोरी। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।